कहाणीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, काही व्यक्ती ज्या आहेत त्या जन्मतःच काही वैशिष्ट्य घेऊन येतात. अशातीलच एक व्यक्ती म्हणजे बहिणाबाई चौधरी. शाळेत न जाता अक्षर ओळखही नसलेल्या बहिणाबाईंनी लिहिलेल्या कविता आपल्याला अचंबित करतात. जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी जन्मलेल्या बहिणाबाई आपल्या आईवडिलांबद्दल, माहेराबद्दल, त्यानंतर सासरी गेल्यावर सासरच्यांबद्दल सुद्धा ओव्यातून व्यक्त होतात. रोजच्या जीवनातील अनुभवांवरून त्यांनी रचलेल्या या कविता आपल्याला बरेच काही शिकवून जातात. बहिणाबाईंचा मुलगा सोपानदेव त्यांच्या या ओव्यांचा पहिला श्रोता. एकदा अभ्यास करताना सोपानदेव सावित्रीचे चातुर्य हा धडा मोठ्याने वाचत होता. सावित्री सावित्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून धावली, या ओव्या त्या दळण दळताना म्हणत होत्या. बहिणाबाई ओव्या गात आणि सोपानदेव त्या लिहून ठेवत. निसर्गाचे निरीक्षण, जीवनानुभव, माणसांचे निरीक्षण हे सर्वच त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला दिसते. मनाला भिडणाऱ्या या त्यांच्या ओव्या आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. माझ्या जीवा या त्यांच्या कवितेतून त्या आपल्याला जगण्याचं, जन्माचं महत्त्व सांगून जातात. त्या म्हणतात, जीव देवाने धाडला, जन्म म्हणा आला आला, जेव्हा आलं बोला म्हण, मौत म्हणे गेला गेला. दिस आला कामामधी, रात निजमध्ये गेली, मरणाची नीच आता जन्माची जाग आली. नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याला म्हणते रे जीन. आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जग न मरण एका श्वासाचं अंतर. ये रे माझ्या जीवा, काम पडल अमाप, काम करता करता देख देवाजीचं रूप. ऐक ऐक माझ्या जीवा, पिडायलाच कणन, दे रे गांजल्याले हात, ऐक त्यांचं रे म्हणन. अरे निमान तोंडाच्या वड पाठीवर धांडा, नाच नाच म्हणे माझ्या जीवा, संसाराचा झाल झेंडा. हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरे काय फास. जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाचं, उच्च गगनासारख्या धरत्रीच्या रे मोलाचं. जगण्या मरण्यामध्ये फक्त एका श्वासाचं अंतर असतं. जगताना, काम करताना त्यातच परमेश्वर पाहणे, त्याचे स्मरण करत राहणे, संसारातील अडीअडचणींना हसतमुखाने सामोरे जाणे, जसं जमेल तसं रंजल्या गांजल्यांना मदत करणे, त्यांची चौकशी करणे गरजेचे कसे आहे हे आपल्याला त्या पटवून देतात. आणि आपलं जीवन जे आहे ते आकाशासारखं, धरित्रीच्या सारखं जगायला हवं हेही त्या खूप सुंदर पद्धतीने सांगतात. त्याचप्रमाणे मंडळी, स्वतःचा स्वार्थ बघत जीवन जगणं हे किती निरर्थक आहे हे त्या हिरिताचं देणं घेणं या कवितेतून सांगतात. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हिरिताचं म्हणजे निसर्गाचं जे देणं घेणं आहे ते सुद्धा स्वार्थासाठी नाही आहे. कसं बघूया. उभे शेतामध्ये पीक, ऊन वारा खात खात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. पेट वारे चुला आता, मांडा थाट वाटी, नको लागू सदा जीवा मतलबा पाठी. त्या म्हणतात, मध्ये पीक जे उभं आहे शेतामध्ये ते ऊन वारा खात वाढतंय, पण त्यांना सुद्धा मी केव्हा एकदा भुकेलेल्याच्या पोटात जाऊ असं वाटतंय. पाही सनी रे लोकाचं व्यवहार खोटे नाटे, तवा बोळी भाबळीच्या आले अंगावर काटे. राखो हिच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी, नको लागू जीवा आता मतलबा पाठी. लोकांचे खोटे नाटे व्यवहार बघून सुद्धा बोळी भाबळीच्या अंगावर सुद्धा काटे आले, पण तरी बोळी भाबरी जरी काटेरी असली तरी त्याचा उपयोग कुंपणासाठी होतो. किती भरला कनगा, भरल्याने होतो नेता, हिरिताचं देणं घेणं नाही डाडोरा करता. नेली देही निघी सन, नावरे शेवटी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. देह जर आपला जातो आहे तर त्यानंतर आपलं नाव टिकावं असं वाटत असेल तर आपल्याला आपलं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे असं त्या आपल्याला सांगतात. शेतीच्या साधनांवरही त्या सहजपणे लिहून जातात. सरत सरत करी फिरत फिरत, मोघडा मोघडा पेरणीचा चवघडा. पांबर पांबर मांगे धार ये झांबर, कोयप कोयप निंदा इले सोप सोप.
आऊत आऊत आला कमाईले उत, तिफन तिफन वये शेताचं मापन. चाहूर चाहूर आता सरल काहूर, वखर वखर घाले मायेची पाखर. नागर नागर सर्व सुखाचं आगर. बघा, याच्यामध्ये सुद्धा कोयप, वखर, नांगर, तिफन, चाहूर, सरत, मोगडा, पाभर ही सारी शेतीची अवजारं आहेत. सरत्यानं पेरणी करावी, पाभरानं बियाणांवर माती पसरवावी, कोळप्यानं कोळपणी करायची, वखराने वखरायचे, तिफनाने शेतीचे मोजमाप करायचे. किती सहजपणे आपल्याला हे सांगतात त्या. आता आपण शाळेत मुलांना शिकवतो की बी पासून झाडं कसं तयार होतं, पण ते बहिणाबाई आपल्या रचनेतून आपल्याला कसं दाखवतायत बघा. देव अजब गारोडी, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. बियाणं लावलंय, वरतून माती पसरली आहे. बी टरारे भुईत सर्व कोंब आले वरे, गवले शेत जसं अंगावर ती शहारे. बीला कोंब आलेला आहे. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पानं जसे हाती जोडी सन. ऊन लागलंय, पाणी आलेलं आहे आणि आता त्याच्यातून त्या कोंबातून 2 पानं तयार झालेली आहे. टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोऱ्या होऊ दे रे आबादानी. दिसा मासा भये वाढ, रोप झाली आता मोठी, आता पिकाले बहर झाली शेतामध्ये दाटी. झाड मोठं होतंय, शेतात दाटी होते आहे. कसे वारयाने डोलती दोन आले गाडी गाडी, दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी. अशा प्रकारे बी पेरण्यापासून ते घरात येणारं धान्य याचा प्रवास त्या सहजपणे उलगडून दाखवतात. मंडळी, अहंकार, माणसांचा अहंकार त्याचं किती नुकसान करतं हे सुद्धा बहिणाबाई आपल्या कवितेतून सांगतात. अरे मी कोण, मी कोण, आला माणस आले ताठा, सरव्या दुनियात माझ्याहून कोण मोठा. अरे मी कोण, मी कोण, बोले मुकेल मी पण, तवा तोंडातला घास म्हणे तू कोण, तू कोण. अरे मी कोण, मी कोण, जवा लागली तहान, तवा पाण्याचा घोटका म्हणे तू कोण, तू कोण. अरे मी कोण, मी कोण, लागे ठसका जोरानं, तवा घसातला घास म्हणे तू कोण, तू कोण. अरे मी कोण, मी कोण, माझ्या मुखी हरी नाम, तुझ्या जिभेले विचार मधी बोले आत्माराम. सर्व्या दुनियेचा राजा म्हणे तू कोण, तू कोण, अशा माझ्या मी पणाले मसणात सिंहासन. अरे मी कोण, मी कोण, मी पणाची मरी माय, देखा इची कशी तरा, सोता सोतालेच खाय. अहंकाराने श्रेष्ठत्वाचा टेंभा मिळवणारा माणूस जो आहे, तो जेव्हा भुकेनी तहानेनी व्याकुळ होतो तेव्हा तोंडातला घास आणि पाण्याचा घोट जो आहे तो श्रेष्ठ ठरतो. ठसका लागला की केवळ एका श्वासासाठी माणूस कासावीस होतो. इतकंच नाही तर हरिनाम मुखोद्गत केल्याचा अहंकार जेव्हा माणसाला होतो तेव्हा जीवच जड झाली तर काय होईल. माणसाचा अहंकार माणसाचा घात करतो. त्याचप्रमाणे मतलबी माणसापुढे जनावरही परोपकारी आहे असं त्या म्हणतात. माणूस माणूस मतलबी रे मानसा, तुले फार हावं तुझी हाका केलं आशा. मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्यातल जनावर. भरला डाडोर भुलीसन जातो सुध, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोलये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालये. मानसा मानसा कधी भशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. म्हणजेच गोठ्यातलं जनावर सुद्धा चारा खातो पण आपल्याला त्याच्या बदल्यात काही ना काही देतो. कुत्रा सुद्धा आपल्याबरोबर जर असेल तर खाईल पण आपल्याला त्यांची सेवा देतो. या आणि अशा अनेक रचना वाचल्या की कसं जगावं, काय करावं, मन कसं सांभाळावं, जगात कसं वावरावं, दुःखाला कसं सामोरं जावं आणि त्यातून कसं बाहेर पडावं हे आपल्याला बहिणाबाईंच्या या ओव्यांतून शिकायला मिळतं. वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी, नशिबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी. पायाले लागे ठेंचा आलं डोयाले पाणी, चुकू नको रे वाट
दोन्ही बाजून दऱ्या, धर झुडूप हाती, सोडू नको रे धीर. येवो संकट किती, येऊ दे परचिती, काय तुझ्या ललाटी, वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी. जीवनाच्या वाटचालीत अनेक संकट येतात, तेव्हा त्याला हिमतीनं पुढं जायला हवं, हे बहिणाबाई आपल्याला पदोपदी समजावून सांगतात. मंडळी, माहेर म्हटलं की माहेरचं महत्त्व जे आहे ते सासरी आलेल्या सर्वांनाच असतं. तर ते किती असतं बरं? लागे पायाले चटके, रस्ता तापीसनी लाल, माझ्या माहेराची वाट, माले वाटे मखमल. कितीही तापलेला रस्ता आहे, कितीही काटे आहेत रस्त्यामध्ये, पण माहेरची वाट जी आहे ती मऊ मखमलासारखी वाटते. माहेरची ओढ असलेल्या सासूरवाशिणींकडे बघून माहेरच्या वाटेवरचा दगडही पाघळेल आणि म्हणेल, नीट जाय माय बाई, नको करू धडपड, तुझ्याच मी माहेरच्या वाटेवर लारे दगड. लेक सासरी गेली, सासरहून माहेराला चालली आहे, त्यावेळी लेकीच्या लक्षात येतं की आपल्या आईला माहेर नाही. ती म्हणते, तुझे भाऊ देवा घरी, नाही माय बाप तुझे, तुले कशाचं माहेर, लागे कुलूप दाराले. यासाठी तिला गहीवरून येतं. दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. बघा ना मंडळी, स्वतःच्या माहेराचं कौतुक करतायत, पण फक्त स्वतःच्या माहेराचं नाही तर आपल्या आईला माहेर नाही, आपल्या लेकीला माहेर हवं, हा सुद्धा विचार बहिणाबाई मांडतात. बहिणाबाई मनाबद्दल काय सांगतात बरं? मन वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिरी येतं पिकावर. बघा, मनातला एखादा विचार आपल्याला कितीही घालवायचा म्हटला तरी तो जात नाही. मन पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर, गेलं आभायात. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागपणी तुला असं सपन पडलं. असं आपलं मन. येडी माय, पेरणी, कापणी, रगडणी, उपटणी, घरोट, सण, आखाजी, पोळा, गुढीपाडवा, गरिबी, सासूरवाशीण, अनागोंदी कारभार, माहेर, मुक्ताई, पंढरी, माझी माय सरस्वती, कशाले काय म्हणू नये, या आणि अशा अनेक रचना आपल्याला बरंच काही सांगून जातात. मंडळी, गुढीपाडव्याबद्दल सुद्धा त्या काय विचार मांडतात बघा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा, तुम्ही येरावरी लोभ वाढवा. गेलं विसरून नव्या वर्षाचं स्वागत करा. अरे उठा झाडा अंग, गुढीपाडव्याचा सण आता अंगण झाडूनी, गेली राधी महारीन. असे पडले घोरत, असे निस्सयेला वाणी, हा म्हणता गेला रे रामप्रहार निघुनी. आता पोथरा हे घर सुधारा रे पडझडी, करी सण सारवण दारी उभारा रे गुढी. चैत्राच्या या उन्हामधी जीव वये कासा विस, राम नाम घ्या रे आता राम नवमीचा दिस. पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारणी, आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी. काय लोकाची भी तऱ्हा, कसे भांग गोटा पेले, उभा जमिनीच्या मध्ये आड म्हणती उभ्याले. असं म्हणू नये कधी, जसं उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याला कसा म्हणती पाडवा. आपण गुढी उभारतो, आडवी ठेवत नाही, पाडत नाही, तेव्हा त्याला आपण गुढीपाडवा न म्हणता गुढी उभारणी असं म्हणावं, असं त्या सुचवतात. खरं आहे नाही मंडळी, अशा तऱ्हेने आपण कधी विचार करतच नाही. इतकंच काय तर साधं किल्ली, कुलूप, बेड्या या सगळ्या का निर्माण झाल्या असाव्यात, यावरही त्यांनी ओव्या रचल्या आहेत. जेव्हा इमान सचोटी पापा मधिरे बुडाली, तेव्हा याच माणसानं किल्ल्या कुलूप घडले. किल्ल्या राहिल्या त्या ठिकाणी जेव्हा तिजोऱ्या फोडवल्या, तेव्हा याच माणसानं बेड्या लोखंडी घडल्या. म्हणजे बघा, इमान आणि सचोटी विकली गेली आणि चोऱ्या सुरू झाल्या म्हणून किल्ल्या कुलप काढली. किल्ल्या कुलप राहिल्यावर त्या फोडून तिजोऱ्या फोडल्या म्हणून तिजोऱ्या फोडणाऱ्याला बेड्या घातल्या. अशा प्रकारे
कुलूप, किल्ली आणि बेड्या यांची निर्मिती झाली. खरंच असा विचार करणाऱ्या त्या खरोखर विदुषीच. त्या म्हणतात, मानसापरी माणूस राहतो रे येड जाना, अरे होते छापीसनी कोरा कागद शहाणा. कोऱ्या कागदावर सुद्धा छापलं की त्याच्यावर काहीतरी ज्ञान येतं, त्याच्यावर काहीतरी माहिती तयार होते. पण माणूस मात्र आसपासचा एवढा निसर्ग आपल्याला शिकवतो, माणसं शिकवतात, ते बघून सुद्धा शिकत नाही. आपलं भविष्य आपल्या हातात असतं याबद्दल त्या ज्योतिषालाही खडसवतात. नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझे दैव मला कये, माझ्या दारी नको येऊ. कुठून एवढी शब्दसंपदा त्यांच्याकडे आली असेल? यमक जुळवतानाही त्या किती सहजपणे चपखल शब्द गोवतात. त्या म्हणत माणसांकडे शब्द संपले की त्याच्या तोंडी शिव्या येतात आणि त्याही संपल्या की मग मारामारी सुरू होते. शिवीला त्या तोंडातील किडा म्हणतात. त्या म्हणत शब्दांशी आपण बोललं पाहिजे. बहिणाबाईंनी कठीण परिस्थितींना तोंड दिले. दुष्काळ, प्लेगची साथ, वैधव्य, पण तरीही उठ उठ माझ्या जीवा, काम पडल अमाप, काम करता करता तेख देवाजीचं रूप, असं म्हणून त्या सर्वातून त्या मार्ग काढत राहिल्या. मंडळी, 3 डिसेंबर 1951ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आधी पण बहिणाबाईंच्या रचना मला आवडत होत्याच, पण या भागाच्या निमित्ताने अजून खोलात जाऊन वाचलं आणि धन्य त्या बहिणाबाई असं वाटलं. अशा या बहिणाबाईंसाठी बाबा बोरकर म्हणतात, माझे आई बहिणाई तुझ्या मुखी देव बोले, माझे आई बहिणाई तुझ्या मुखी देव बोले, बोल तुझे गाता गाता माझे पाझरती डोळे. चूल जाते शेत औत वीट रहाट वा मोठ, कसे वाचलेस त्यात सारे गीता भागवत. हेचे सवे तुला धोंडा बोले सांभाळ पाऊल, वार्ता माहेराला नेते साळू लागता चाहूल. तुझ्या बाळापुढे नाग बाळ होऊन या खेळे, कसे लावलेस साऱ्या असे वैकुंठाचे लळे. तुझ्या साध्या सोप्या शक्ती कशा पालवती श्रुती, जाग लागताच कधी हात जोडितात पाती. तुझ्या साध्या उत्तराने योगी होतो निरुत्तर, नेणी वेतली शाणीव अशी कशी लोकोत्तर. देव तुझ्या ओटीपोटी देव तुझ्या कंठी ओटी, दशांगोळी उरलेला देव तुझ्या दाही पोटी. त्यांनी भरविगे घास दुधी मोडून भाकर, बोलेन त्या अक्षरात उमटू दे बीजाक्षर. खरंच मंडळी, याहून जास्त छान आदरांजली काय असेल. खरंच मंडळी, बहिणाबाई म्हटलं की किती वाचू, किती बोलू, किती कविता तुमच्या वाचून दाखवू असं मला होतंय, पण आपल्याला कुठेतरी थांबायला हवंच. तेव्हा आज आपण थांबूया. 3 डिसेंबरच्या निमित्ताने बहिणाबाईंना संवाद वाहिनीतर्फे आमची आदरांजली. भेटू पुन्हा नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.